शेतकरी बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. आज आपण कमकुवत ऊसाची वजनदार प्रगती भाग 4 हा लेख ऐकणार आहोत. नेच जिल्हा कोल्हापूर येथील वयोवृद्ध गुरुजींनी पाहिलेलं स्वप्न कसं साकार झालं याची ही सफल यशोगाथा. माझं वय आता 70 आहे. माझ्या वाट्याला हा फक्त 50 गुंठ्याचा तुकडा आला आहे. मला आयुष्यात एकदा तरी या जमिनीच्या तुकड्यातून 100 टन ऊसाचं उत्पादन घ्यायचं आहे. हे शब्द होते नेच गावातील निवृत्त शिक्षक मल्लाप्पा बन्ने यांचे. बन्ने गुरुजींनी व्यक्त केलेल्या इच्छेची पूर्ती थोडी अवघड वाटत होती, कारण वयोमानानुसार त्यांचं शरीर या 100 टन ऊसाच्या महत्वाकांक्षेला किती साथ देईल याचं भलं मोठं प्रश्नचिन्ह माझ्यासमोर उभं होतं. आपण या कामावर संपूर्णपणे जोर लावूयात. मी माझा सगळा पुरेपूर अनुभव या क्षेत्रासाठी उतरवतो. जे जे काही प्रयत्न करता येतील ते आपण करूयात. मी त्यांना धीर दिला. 70 इथल्या बन्ने गुरुजींची जिद्द पाहून मन प्रफुल्लित झालं, उत्साहित झालं. बन्ने गुरुजींनी ऑगस्ट 2021 मध्ये को 86-032 या ऊस जातीची रोप लागवड केली. ऊसाची लागण करताच आम्ही त्या क्षेत्रावर भेट दिली. काही रोपांकडे पाहून असा अंदाज आला की ही रोपं कदाचित पुढे जाऊन गवताळवाढ या रोगास बळी पडतील, आणि काही दिवसातच तसे गवताळवाढीचे गुणधर्म या रोपांवर दिसू लागले. आम्ही गुरुजींना तात्काळ अशी रोपं उपटून बाहेर टाकण्याचा सल्ला दिला. त्यामुळं या गवताळ रोपांची वाढ झाली नाही. ज्या वेळेस मी या क्षेत्राची माहिती घेत होतो त्यावेळेला मी गुरुजींना प्रश्न विचारला की इथे हुमणीचा प्रादुर्भाव होतो का? त्यावर त्यांचं नकारात्मक उत्तर आलं. पण काही लक्षणं पाहता असे जाणवत होतं की कदाचित यावेळी या क्षेत्रावर हुमणीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. आणि थोड्याच दिवसात हा अंदाज खरा ठरला. भेट दिल्यानंतर काही दिवसातच गुरुजींनी मला संपर्क केला आणि हुमणी झाल्याचं सांगितलं. हुमणीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही त्यांना विव्हेरिया मेटोरायझम आणि व्हर्टिसिलियम या बुरशींचा वापर करण्यास सांगितलं. फक्त 2 वेळेसच या बुरशींचा वापर करताच हुमणी अळींवर संपूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आलं. आमचे काटेकोर नियोजनाचे प्रयत्न सुरूच होते. ऊसाकडे पाहून या ऊसाची वाढ जलद गतीने होईल असा अंदाज होता. ज्या वेळेला तो ऊस नुकताच फुटवा घेत होता त्यावेळेला चिलेटेड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी करण्याचा आम्ही त्यांना सल्ला दिला होता. त्यासोबत हा ऊस एका महिन्यामध्ये आपल्या डोक्या एवढी उंची गाठेल असा आत्मविश्वास देखील मी व्यक्त केला होता. ऊसाचे कोंब त्यावेळेला नुकतेच फुटवे तयार करत होते. अशा परिस्थितीमध्ये एका महिन्यामध्ये हा ऊस डोक्या एवढा उंच होईल ही बाब मात्र अविश्वसनीय होती. पण चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य, फोटोसिंथेटिक बॅक्टेरियाची या दोघांची फवारणी सोबत नत्र स्थिर करणारे जीवाणू, स्फुरद उपलब्ध करणारे जीवाणू, पालाश उपलब्ध करणारे जीवाणू, सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध करणारे जीवाणू या सगळ्यांचा वापर करताच हा ऊस मात्र एका महिन्यात आमच्या डोक्या एवढी उंची गाठू शकला. पूर्वी जेमतेम पाणी देणं आणि बारीक सारीक कामासाठी शेताकडे येणारे गुरुजी, पण आत्ता त्यांना शेताची जणू काही ओढच लागली होती. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते शेतामध्येच रमू लागले. पीक जसं वाढू लागलं तसा त्यांचा काम करण्याचा उत्साह वाढला. घरातील मंडळी मात्र त्यांचे कष्ट पाहून चिंताग्रस्त होत. परगावी वास्तव्यास असलेली त्यांची मुलं काही दिवस तरी सुट्टीसाठी बोलवत होती, पण त्यांना वेळ काढणं अशक्य होतं. या म्हाताऱ्या शरीरात आता जणू काही तारुण्याचाच संचार झाला होता. या ऊसास 200, 100, 100 या प्रमाणामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश वापरण्याचं आम्ही नियोजन केलं. पूर्ण 14 महिन्याच्या ऊस पिकासाठी 8 पोती युरिया अधिक 12 पोती सिंगल सुपर फॉस्फेट अधिक 4 पोती म्युरेट ऑफ पोटॅश, पांढरं पोटॅश टप्प्याटप्प्यानं वापरण्यात आलं. त्यावेळेस या खतांचा संपूर्ण खर्च फक्त 14,500 इतकाच आला. शेवटच्या टप्प्यामध्ये काही प्रमाणामध्ये खते वापरता आली नाहीत, पण जीवाणूंच्या जोरावर ही कमतरता भरून निघाली. दिलेल्या सर्वच अन्नद्रव्याचं विघटन झालं आणि त्याचा प्रत्यय
उसाच्या पानांकडे पाहिल्यास जाणवत होता. नत्र स्थिर करणाऱ्या जीवाणूंच्या वापरामुळे सुरुवातीपासूनच उसाची तोड येईपर्यंत कांड्यांची लांबी 6 इंचापर्यंत वाढली. सिंगल सुपर फॉस्फेटचं विघटन स्फुरद उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंच्या माध्यमातून करण्यात आलं. त्यामुळं पानांच्या लांबीमध्ये लक्षणीय वाढ जाणवली. याचा परिणाम म्हणजे खोडाची म्हणजेच उसाची जाडी चांगली वाढली. पानांवर पालाश या अन्नद्रव्याची कमतरता जाणवू नये यासाठी पानांचं वारंवार निरीक्षण चालू होतं. काही वेळेमध्ये म्युरेट ऑफ पोटॅशचा वापर करूनही उसाच्या पानांवरील कमतरता भरून निघाली नाही. त्यावेळेला जमिनीमधून पाण्यावाटे पालाश उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा वापर करण्यात आला. काही दिवसामध्येच याही अन्नद्रव्याची गरज पूर्ण झाली. या सगळ्या नियोजनामध्ये गुरुजींनी नेहमीच सातत्य ठेवलं. बऱ्याच अडचणी आल्या. याच दरम्यान त्यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाली. उन्हाळ्यामध्ये पाण्याचा तुटवडा जाणवला. मजुरांची समस्या तर होतीच. शेतामध्ये उंदरांचा सुळसुळाट वाढला. अशा असंख्य अडचणींशी सामना करत ऊस शेवटी कारखान्याला गेला. हातात वजनाची पावती आली. खेपांची बेरीज केल्यावर आकडा आला 50 गुंठ्यात 105 टन. कधी काळी पाहिलेल्या स्वप्नांची ही पूर्ती झाली. 50 गुंठ्यामध्ये 3,04,500 रुपयांची मिळकत झाली. जास्तीचं कोणतंही रासायनिक खतं, टॉनिक, संप्रेरक, ह्युमिक ॲसिड या कोणत्याही घटकांच्या वापराची अजिबात गरज भासली नाही. निव्वळ जीवाणू आणि चिलेटेड मायक्रोन्यूट्रनच्या मदतीनं एवढा मोठा पल्ला गाठता आला. शेवटी एकच गोष्ट मनामध्ये सारखी भिरभिरते, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जय हिंद. विवेक पाटील, सांगली.